नमस्कार मित्रांनो, श्री किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण काहीतरी असं विशेष बनवायचं, त्यासाठी आपण इथं कॉर्न घेतलेले ते आपण शिजायला ठेवतो। आता एका बाउलमध्ये आपण इथं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। इथं 1.5 डबे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि 1 ते 1.5 चमचा आपण इथं त्याच्यामध्ये तेल घ्यायचं आहे आणि इथं आपण 4 चमचे जाड रवा घेतोय। आता या सगळ्याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथं आपलं सगळं मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन ह्याची एक सॉफ्ट अशी कणिक मळून घ्यायची, जास्त पण सॉफ्ट नाही। तर इथे आपली कणिक मळून झालेली आहे आणि आपले जे कॉर्न आहेत, जे कणीस आहेत, ते पण शिजलेले आहे। तर आता त्या कणसाला पण आपण काढून ठेवू आणि इथं आज आपण गव्हाच्या पिठापासून स्प्रिंग रोल बनवणार आहोत। तर त्यासाठी जे फिलअपसाठी जी भाज्या आपल्याला हव्या आहेत, तर त्याचं मिश्रण आता आपण बनवतो आहे। इथे एक पॅन घेतलेला आहे, पॅन गरम झालं, त्याच्यामध्ये 1 चमचा आपण तेल घेतलेलं आहे आणि बारीक कट केलेली मिरची आणि अद्रक टाकलेलं आहे। आता याला थोडंसं फ्राय होऊन द्यायचं आणि माझ्याकडे ॲक्च्युली 2च भाज्या अवेलेबल होत्या। मी गाजर आणि बीट ग्रेट करून घेतलेलं, तर ते याच्यामध्ये मी टाकतो। तुमच्याकडे अजून कुठल्या भाज्या असतील तर तुम्ही ॲड करा याच्यामध्ये, पण आज याच्यामध्ये पनीर किंवा चीज आपण ॲड नाही करायचे। एकदम सिंपल असे रोल बनवायचे। आता इथं गाजर आणि जे बीट आहे त्याला जास्त आपल्याला शिजवायचं वगैरे नाही आहे, थोडंसं टॉस करायचं। त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ, एक 3 ते 4 मिनटंच फक्त आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे। पण ग्रेट केलेले बारीक आहे, आपल्याला जास्त त्याला शिजवायचं नाही। इथं आपलं हे गाजर आणि बीट तयार आहे। आता गॅस बंद करू आणि जे कॉर्न आपण शिजवून घेतलेले त्याला आपण असे कट करून घेतलेले चाकूने, तर त्याच्यामध्ये मिक्स करून त्याला व्यवस्थित सगळ्याला एकजीव करून ठेवायचं। हे सगळं मिश्रण व्यवस्थित बनवून ठेवायचं। त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकू आणि आपला स्प्रिंग रोलसाठीचा जो मसाला आपला रेडी आहे। चला तर आपण स्प्रिंग रोलसाठी लागणारे जे सीट आहेत त्या कशा बनवायच्या ते बघू। तिथं असे कणकीचे गोळे बनवून घेतलेले आहेत आणि आता एका एका गोळ्याला व्यवस्थित असं बऱ्यापैकी छोटीशी चपाती बनवायची त्याची, त्याला साईडला ठेवायचं। अजून एक गोळा घ्यायचा, त्याची पण तशीच आपण चपाती लाटून घ्यायची। तर मी इथं ॲक्च्युली अशा 3 सीट एका वेळी बनवतो। तुम्ही 2 घ्या, 2 गोळे घ्यायचे। आता इथं आपली ही तिसरी सीट जी आहे, तिसरा गोळा आहे, त्याची पण आपण चपाती बनवू। आता याला थोडंसं तेल लावायचं व्यवस्थित, सगळीकडे असं लागलं असं। थोडंसं याच्यावर पीठ टाकायचं। परत दुसरी चपाती जी आपण लाटून ठेवली ती ठेवायची, त्याच्यावर परत एकदा तेल लावायचं। तेल सगळीकडे व्यवस्थित लावायचं। त्याच्यावर जी आपण एक चपाती लाटून ठेवली, अशा ह्या 3 चपात्या आपण एका वेळी। आता याला थोडंसं पीठ लावून चांगलं याला बारीक करायचं। याचा थिकनेस कमी करायचा, म्हणजे आपली सीट जी आहे ती पातळ बनवायची। आपल्याला स्प्रिंग रोल बनवायचे जे असं तुम्ही लाटून ला घेऊ शकता, जेवढं पातळ पाहिजे तेवढं तुम्ही करू शकता। तर आता ह्याला आपण तव्यावर थोडंसं गरम करून घ्यायचं, म्हणजे ह्या सीट सगळ्या वेगळ्या होतील। तर इथं तवा आपला गरम झालेला आहे। आता याच्यावर आपण जे लाटलेली चपाती होते 3 एकत्र करून ते टाकलेलं याच्यावर, त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं। जास्त वेळ नाही, 1-2 मिनटं आपल्याला दोन्ही साईडनं
व्यवस्थित भाजून घ्यायचं, ताकी त्या शीट ज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित वेगळ्या होतील. आज आपण हे गव्हाच्या पिठापासून हे रोल बनवणार आहोत. आज याच्यामध्ये आपण मैदा वगैरे वापरलेला नाही आणि जाड रवा वापरल्यानंतर थोडे क्रिस्पी होतात स्प्रिंग रोल हे, म्हणून आज आपण हे ट्राय करतो आहे. खूप हेल्दी. त्याच्यामध्ये आपण ना चीज टाकतो आहे ना पनीर टाकतो आहे, असं काहीच वापरत नाही. ज्या भाज्या अवेलेबल, फक्त भाज्यांचा जो रोल, व्हेज रोल म्हणा, आपण तो बनवतो आहे. चला तर आपलं ही चपाती भाजलेली आहे. आता आपण बघू याच्या सीट कशा वेगळ्या करायच्या ते पहा. थोडं गरम आहे, बघत असाल तुम्ही, वाफा निघत आहेत आणि खूप छान आपल्या सीट बनलेल्या आहेत. तुम्ही 2च सीट बनवा एका वेळी, कारण मधली सीट सुटायला थोडंसं हे लागतं, त्याच्यासाठी तुम्ही 2 बनवलं तरी चालतील. मैद्याच्या 3 किंवा 4 आपण एका वेळी बनवू शकतो, ते थोड्या सोप्या असतात. तर आपल्या इथं सीट तयार आहेत. आता आपण इथं सीटला आपला तो मसाला भरून रोल बनवून घेऊ. इथं सीट घ्यायची, त्याच्यावर हा मसाला टाकायचा आणि आपण गव्हाच्या पिठाचीच इथं स्लरी बनवून ठेवलेली आहे. 2 चमचे पीठ घेतलेलं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला असं थोडंसं स्लरीसारखं बनवून घेतलेलं, त्यानंच ह्या रोलला आपण चिपकवायचं. त्याचा हात घेतल्यानंतर दोन्ही साईडला लावायचं, दोन्ही साईड फोल्ड करून, म्हणजे आपला रोल लीक नाही होणार, आपला मसाला बाहेर नाही येणार. त्याला परत रोल करायचं. आता इथं आपला हा रोल तयार आहे. अजून एक रोल बनवून बघू आपण. तर ते सीट घ्यायची, त्याच्यामध्ये हा मसाला व्यवस्थित टाकायचा. त्या मसाल्याला एका साईडला लावून असं फोल्ड करायचं. फोल्ड केल्यानंतर साईडला जे आपण स्लरी बनवून ठेवलेली ती व्यवस्थित लावायची, ताकी आपला जो रोल आहे तो निघू नये. त्याला व्यवस्थित लावून असं फोल्ड करून, तर असे आपण सगळे रोल बनवून घेऊ. इथं आपले रोल बनवून रेडी आहे. आता याला आपल्याला फ्राय करायचं आहे. तर त्या एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे, तेल गरम आहे, त्याच्यामध्ये आपण एक एक करून हे रोल ठेवून देऊ. तर तुमचा पॅन किती मोठा आहे त्याच्यावर तुम्ही 3-4 रोल एका वेळी फ्राय करू शकता. आता याच्यामध्ये आपण जाड रव्याचा वापर केला, त्याच्यामुळे रोल क्रिस्पी होतात आणि मेन म्हणजे बिना मैद्याचे. ज्यांना मैद्याचं वगैरे खायचं वर्ज असेल त्यांनी हे रोल नक्की ट्राय करावेत. गव्हाच्या पिठाचे बनवलेले खूप छान होतात. ज्यांना ज्या भाज्या आवडत असतील त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये वाढवून हे रोल तुम्ही बनवू शकता. तर ह्याला आपण वरून खालून व्यवस्थित थोडं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगलं शिजवून घ्यायचं, फ्राय करून घ्यायचं. आपले स्प्रिंग रोल एका साईडने व्यवस्थित ब्राऊन झालेले. अजून एक 5 मिनटं आपल्याला याला फ्राय करायचं आहे. आता हे रेडी होतील आपल्याला खाण्यासाठी. आपले स्प्रिंग रोल रेडी आहेत. तर आपण याला काढून घेऊ एका डिशमध्ये. खूप छान बनतात, जास्त वेळ लागत नाही आणि मेन म्हणजे हे हेल्दी आहेत. त्याला टेस्टी बनवायचं असेल, आणखी तुम्हाला याच्यामध्ये काय आवड असेल तर तुम्ही टाकून ते आणखी टेस्टी बनवू शकता. पण हे असेही खूप छान लागतात. इथं आपले हे रोल रेडी आहेत. तुम्हाला दाखवतो ॲक्च्युली हे किती क्रिस्पी बनलेले आहेत ते. तुम्ही पाहू शकता, खूप मस्त बनलेले ते रोल आपले. हे पहा, आवाज किती मस्त आहे त्याचा. चला तर आपण हे आता खायला घेऊ. तरी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंट्स करून नक्की सांगा. श्री किचन मराठीला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच एक रेसिपी घेऊन आपण परत नक्की भेटू. तोपर्यंत नमस्कार.